पाहण्याचं सुख कोणाला घेते? डोळ्यांना. स्पर्श करण्याचं सुख कोण घेते? त्वचा घेते, बरोबर आहे ना. सुगंध घेण्याचं सुख कोण घेतंय? नाक घेते. आणि चव घेण्याचं सुख कोण घेते? जीभ घेते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे इंद्रिय आहेत ते सुख उपभोगतात, त्यांची इच्छा आहे सुख भोगण्याची, तुमची नाहीये. जे आमचं कॉन्शियस माइंड आहे, ज्याला आपण चेतन मन म्हणतो, ते शरीराचा आवाज बनलेलं आहे. म्हणजे तुमचं अंतर्मन आहे ते तुमच्या आत्म्याचा आवाज बनलेला आहे. त्याची शक्ती त्याच्याकडे आहे. बाह्य मनाला शक्ती शरीराकडून मिळते, लक्षात ठेवा. आणि अंतर्मनाला शक्ती आत्म्याकडून मिळते. अंतर्मनाला हनुमानाची उपमा दिलेली आहे, कारण ते सेवक कोणाचं आहे? प्रभू श्री रामाचं आहे. जे अंतर्मन आहे हे अंतर्मन हे आत्म्याशी जोडलेलं असतं. आणि म्हणून त्या अंतर्मनापर्यंत पोहोचलेली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहत नाही. मग ती चांगली असो अगर वाईट असो. मन म्हणजे सगळा डेटा, त्याच्याविषयी असलेले त्याचे अनुभव, कल्पना, त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या आठवणी, या सगळ्या त्याच्यामध्ये साठलेले आहे. त्याला मिळालेलं शिक्षण, त्याचा असलेला विश्वास, धारणा, या सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या त्या मेंदूमध्ये साठलेल्या आहे. आणि त्या साठलेल्या सगळ्या माहितीच्या नुसार जे विचार तुमच्यामध्ये जन्माला येतात ते तेच येतात. सर, जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही या मेंदूमध्ये जे पेरलेले, जर विश्वास पेरलेला असेल तर विश्वास जन्माला येतो. भीती जर पेरलेली असेल तर भीती जन्माला येते. तुम्ही जर निराशा पेरलेली असेल तर निराशा जन्माला येते. दुःख पेरलं असेल दुःख जन्माला येतं. सुख पेरलं असेल तर सुख जन्माला येतं. म्हणजे ह्या माहितीमध्ये, अनुभवामध्ये, कल्पनेमध्ये, विचारांमध्ये जे विचार आहे ते जर तुमच्या जीवनाला नियंत्रित करत असतील तर तुमचं जीवन हे तुम्ही बर्बाद करता, तुम्ही नरक बनवणार आहात. तो डेटा ठरवणार आहे ना तुमच्या डोक्यामध्ये काय विचार यायला पाहिजे. तुमचा मोबाईल जर ठरवायला लागला की कोणाला फोन लावायचा, तुमचं कसं होईल? मोबाईल मध्ये ज्या माणसाला तुम्ही सगळ्यात जास्त कॉल केलेले त्याचा नंबर नेहमी वर असतो. व्हॉट्सअप मध्ये तुम्ही ज्या अकाउंटवर जास्त कॉन्टॅक्ट ठेवता, संपर्क ठेवता, त्याचं जे अकाउंट आहे ते वरती असतं. तसंच डेटाचं आहे, तो डेटा आहे. ह्या मेंदूमध्ये जे विचार आहे, जे मन आहे, त्या मनामध्ये जी गोष्ट तुम्ही जास्त वापरता, जो विचार तुम्ही जास्त वेळा करता, तो विचार हा तुमच्या जीवनामध्ये एक नंबरला असतो. आणि तो विचार बाकीच्या विचारांना खाली ढकलतो. तुम्हाला असं वाटतं की हा विचार म्हणजेच सत्य आहे आणि तुम्ही तसंच वागता. हे शरीर त्यालाच फॉलो करतो. कारण तो विचार कुठून आलेला आहे? या शरीराच्या भोगातून आलेला आहे, शरीराच्या सुखातून आलेला आहे, शरीराच्या वासनांमधून आलेला आहे. शरीर जेव्हा त्याचं काम संपवतं संध्याकाळी झोपल्यावर, त्याच्यानंतर हे बाह्यमन काय होतं? शांत होतं. बाह्यमन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत अंतर्मन सक्रिय होतं. 90% शक्ती त्याच्यामध्ये, बाह्यमनामध्ये जी शक्ती आहे ती फक्त 10%. म्हणजे लक्षात ठेवण्याची असो, निर्णय घेण्याची असो, तुमच्या जीवनामध्ये एखादं प्रदर्शन करण्याची, नियोजन करण्याची असो, कुठल्याही गोष्टीमध्ये यश प्राप्ती करण्याची शक्ती असो, सर्व प्रकारची शक्ती ही अंतर्मनामध्ये बाह्यमनाच्या 9 पटीने जास्त आहे. पण ते सक्रिय करता आलं पाहिजे. शरीराला स्वतःची कुठलीच सवय नाही. तुम्ही जी लावा ते म्हणतात तथाच तू. असं करायचंय, करा. गाडीचा जो गिअर तुम्ही टाकाल त्याच गिअरमध्ये गाडी चालते. तुम्ही म्हणता ही गाडी ह्या गिअरमध्ये का चालते? तू टाकला म्हणून चालते. तू जर रिव्हर्स गिअर टाकत असेल तर गाडी रिव्हर्स मध्येच जाणार आहे. तू शरीराची कीव करणार असेल तर शरीर लाडच करून घेणार आहे. तुम्ही शरीराच्या बाबतीत कठोर वागले तर ते कठोरच बनणार आहे, सशक्त बनणार आहे. आता ह्या मॅडम खाली बसल्या, त्यांनी जर असं शपथ घेतली स्वतःशी की मी चक्कर येऊन पडले तरी चालेल, मी बसणारच नाही, तर त्यांना बसायची वेळ येणारच नाही. उलट त्यांच्या शरीरामधलं चरबीचं एक 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 तुकडा जळायला लागेल हळूहळू. पण त्या वेदनांमधून त्यांना जावं लागेल, कारण तुम्ही आधी मजा केलेली तर सजा तर भोगावंच लागेल. चरबी साठवण्याची मजा ज्यावेळेस तुम्ही करता तेव्हा तुम्हाला चरबी जाळण्याची पण सजा भोगावी लागेल. स्वच्छतेची प्रक्रिया कुठे का घडेना, कुठल्याही स्तरावर घडेना, ती त्रासदायकच आहे. जेव्हा तुम्ही एखादं भांडं घासता त्याला चरी पडतं की नाही पडतं? खराब झालेलं भांडं. तुम्ही एखादा कपड्याला डाग पडला आणि तो जर धुवायला गेले त्या कपड्याचा तिथला कलर जातो, तिथं कपडं पातळ होतो, विरतो. हे बरोबर आहे का चूक आहे? तसं शरीराचं आहे. शरीर फार तुम्हाला फार वेगळं वाटतं शरीराच्या बाबतीमध्ये, म्हणून तर तुम्ही तामसी आहात, म्हणून तर तुम्हाला जीवनाचा उच्च दर्जाचा अनुभव येत नाही कधी. एनर्जी वाढल्यावर जगण्याचा आनंद जास्त येतो का कमी येतो? जास्त येतो. मालक असल्यावर सगळी कंपनी मजा करते, सगळे लोक मजा करतात, आणि मालक नसल्यावर फक्त काही लोकच मजा करतात. मालक म्हणजे तुमची चेतना आहे आणि प्रजा म्हणजे तुमचे इंद्रिय आहे. काहीच इंद्रिय मजा करतात, फक्त तुमचं जीभच मजा करते. सगळ्यात सुख कोण भोगतं? जीभ. अजून कोण भोगतं? डोळे. बस, बाकीच्या इंद्रियांना काही मजाच नाही. याला तर सजा आहे. ह्याच्या बोटाला खट्टा पडतो, इथं मानेला असं हाड वाढतं. नवीन रोग झाला लोकांना मोबाईल. म्हणजे डोळ्याचे मजा घेण्यासाठी डोळ्याला मजा द्यायची आहे, त्याच्यामुळे अख्ख्या शरीराला काय मिळते? सजा मिळते. हे इंद्रिय आपल्याकडनं अशा प्रकारे त्यांच्या वासना पूर्ण करून घेतात, त्यांचे भोग पूर्ण करून घेतात आणि तुमच्या आतमधल्या आत्म्याला झोपून ठेवतात. आईन्स्टाईनचा मेंदू जपून ठेवलेला आहे. मग तो गेल्यानंतर आता पण त्यांनी किती शोध लावले? त्याच्या मेंदूने किती शोध तर लावायला पाहिजे ना? नाही लावलं पाहिजे. मग ठेवला कशाला? पाहिला तो पाहून काय करणार तुम्ही? नाही, अभ्यास करतो. मग केला का नाही एवढे वर्ष? मित्रांनो, लक्षात ठेवा, मेंदू हा पण एक शरीराचा काय एक अवयव आहे.
त्याच्यावर फार विश्वास ठेवू नका. तो पण या शरीराला जे भोग भोगायचे त्याच्याच मागे लागतो. मग तुम्ही म्हणाल मग मेंदू पण शरीराचा आहे, हे शरीर बी नाहीये माझं, मग मी कोण आहे? मग तेच तर शोधायचं आम्हाला. तुम्ही मला सर तुम्हीच सांगा आम्हाला. आता मला सांगा, मी जर गुलाबजाम खाला तुम्हाला मजा वाटेल ना? चालेल ना सर? एकदम सगळे भारी भारी कपडे मी घालणार, दागिने मी घालणार, सगळं ऐश्वर्य मी भोगणार, तुम्ही फक्त मला भोगताना बघा. मग जर माझे भोग जर तुमच्या उपयोगाला येत नाही तर माझं जे सत्य आहे ते तुमच्या उपयोगाला कसं येईल? तुम्हाला तुमचं सत्य तुम्हाला शोधावं लागेल. मी तुमच्या शेजारी असून सुद्धा उपयोग नाही. मी काय, सद्गुरू स्वतः जरी प्रत्यक्षात साक्षात तुमच्या बरोबर असले, साक्षात ईश्वर जरी तुमच्या समोर साक्षात उभा राहिला, तरी पण तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार नाही करू शकत. हा, त्यांच्या सहवासामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळेल तात्पुरती. जसं चुंबकाच्या सहवासात आल्यावर लोखंडामध्ये पण ताकद येते, पण ती चुंबक बाजूला झाल्यावर ते लोखंड परत पाहिल्यासारखं होतं. जे शरीर आहे ते शरीर म्हणजे आपल्याला मिळालेलं साधन आहे. त्याच्यामध्ये असलेला मेंदू, त्याच्यामध्ये असलेली जी माहिती, ह्या सगळ्या माहितीने आणि या सगळ्या कल्पनांनी, या सगळ्या शक्तीने जे तयार झालं ते एक मन आहे. आणि त्या मनाच्या स्तरावर आणि शरीराच्या स्तरावर सद्गुरू सांगता, तुम्ही चालता, तुम्ही बोलता, तुम्ही नाचता, स्वयंपाक करता, काम करता, गाणं म्हणता, शेती करता, नोकरी करता, काय करता ते करता, पण ते करताना जागरूकतेने करा. हे कोणाला सांगताय? ते मात्र चेतनेला सांगताय का तुमची चेतना काय ठेवा, जागरूक ठेवा. की आपण कुठलंही काम करताना जागरूकतेने केलं, पण पूर्ण समर्पकपणे नाही करू शकत किंवा त्यागाने कुठली ना कुठल्या प्रकारची मनात भीती असते आपल्या. ती भीती किंवा त्या गोष्टी आपण मनात धरून करत असू तर ती भीती कशी हलवायची? सद्गुरू असं म्हणतात, तुम्ही चाला, नाचा, काम करा, खेळा, स्वयंपाक करा किंवा गाणे गा. ते संपूर्ण जागरूकतेने किंवा संपूर्ण त्यागाने करा. दोन्ही प्रकारे निर्मितीशी एकरूप व्हाल. मनुष्याला माहिती आहे की माझं जीवन देव चालवतो, परंतु ज्यावेळेस दुःखामध्ये असतो तर त्यावेळेसच तो देवाला म्हणजे आठवण करतो. किंवा त्याची आठवण पूजा करतो. करतो. आणि त्याच देवाने ज्यावेळेस त्याला सुख किंवा समृद्धी प्रदान करतो तेव्हा त्याला विसर त्यावेळेस तो म्हणजे विसरतो. असं कशामुळे होतं? जागरूक नसल्यामुळे. परमेश्वराची आठवण ही दुःखातच का होते, सुखात का होत नाही? कारण माणूस अधोगतीला जेव्हा जातो तेव्हा तो सावध होतो. जेव्हा तो वर जात असतो तेव्हा तो सावध नसतो. जेव्हा कुठलाही माणूस प्रगती करतो तेव्हा तो सावध नसतो. जेव्हा तो अधोगतीला जातो तेव्हा सावध होतो. तुम्हाला लागल्यावर तुम्ही सावध होता. जेव्हा तुम्हाला एकदम सेफ राहतात, सुरक्षित असतात, त्यावेळेस तुम्ही बिनधास्त असता. पण जेव्हा तुमच्यावर धोका निर्माण होतो तेव्हा तुम्ही काय होता? सावध होता. कारण तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व वाचवायचं आहे, म्हणून तुम्ही सावध होता. बरोबर आहे ना? तुमचं डोकं दुखतं आहे तेव्हाच तुम्हाला डोकं आहे असं कळतं ना. जेव्हा ते डोकं दुखत नाही त्यावेळेस ते आहे का नाही याची पण खात्री नाही होत. आहे का वरती ते? कारण ह्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपल्या अस्तित्व टिकवायचे आहे. ते अस्तित्व टिकवण्यासाठी जेव्हा त्याला धोका निर्माण होतो तेव्हा तो जागरूक होतो. तो त्याच्या चांगलेपणामध्ये जागरूक होत नाही, त्यावेळेस तो काय होतो? नशेत जातो, मोहित होतो. मोहित हीच माया आहे ना या सृष्टीची. माया काय आहे का? जेव्हा तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जाता तेव्हा शरीराच्या भोगामध्ये तुम्ही काय होऊन जाता? स्वतःला हरवून जाता. मग ते हरवूनही तुम्ही म्हणून तर जागरूक राहा असं म्हणताय. त्यागात पण इतकं आनंदी कसं करायचं असं? म्हणजे त्यागात आनंदी कसं राहायचं बुवा? चांगलं आहे. म्हणजे त्याग करून कसं काय एखाद्या गोष्टीशी एकरूप व्हायचं? कसं काय शक्य आहे? मित्र हो, सद्गुरूंनी फार सुंदर अशा प्रकारचं वचन आज आपल्याला सांगितलंय की तुम्ही काहीही करा, काहीही करा. तुम्ही मनोरंजन करा, तुम्ही कर्म करा, तुम्ही जबाबदारी पार पाडा, तुमचं काम करा, उदरनिर्वाह करा, देवाची पूजा करा. म्हणजे जे त्यांनी तिथं नाही सांगितलं ते सगळं पण त्याच्यामध्ये आहे. पण जे त्यांनी सांगितलं तेवढाच आपण जर विचार जर केला तर आपल्याला त्यांच्या बोलण्याचा जो सार आहे तो थोडासा आपल्याला त्याचा धागा पकडता येईल. बघा, आपल्याला जर एखादा पदार्थ किंवा एखादं फळ किंवा वस्तू फार महाग असेल तर ती घ्यायची जर आपली ऐपत नसेल तर आपण कमीत कमी ती पाहायचा तरी काय करतो? प्रयत्न करतो. जर पाहायला भेटली तर हातात घ्यायचा प्रयत्न करतो. पहिलं डोळ्याचं सुख घेतो, नंतर स्पर्शाचं सुख घेतो. अगदी अत्यंत महागडं फळ आहे, पाहायला भेटले, हाताळायला भेटले, मग आपण त्याची चव चाखायचा प्रयत्न करतो. कमीत कमी
थोडी चव कशी आहे तेवढी तर कळू द्या, बरोबर आहे. तर जेव्हा चव चाखण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्येक कृतीच्या पाठीमागे आपली काय आहे, एक अपेक्षा आहे. प्रत्येक कृतीच्या मागे आपली काय आहे, आपली म्हणजे कोणाची अपेक्षा आहे, इंद्रियांची अपेक्षा आहे. पाहावंसं कोणाला वाटतं, हां, पाहण्याचं सुख कोणाला घेते, डोळ्यांना. स्पर्श करण्याचं सुख कोण घेते, त्वचा घेते, बरोबर आहे ना. सुगंध घेण्याचं सुख कोण घेत आहे, नाक घेते. आणि चव घेण्याचं सुख कोण घेते, जीभ घेते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे इंद्रिय आहेत ते सुख उपभोगतात, त्यांची इच्छा आहे सुख भोगण्याची, तुमची नाही आहे. तुम्ही सर आमची नाही कसं काय, मग हे इंद्रिय आमचेच आहे ना. ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता तेव्हा तुम्ही पेट्रोल कोणाला टाकता, गाडीला. कोण पेट्रोल पितं, मोटरसायकल पिते. तर तुमची गाडी जी आहे मोटरसायकल ती पेट्रोल पिते. पंपावर गेला तुम्ही तिच्याच टाकीत टाकता ना, का तुमच्या टाकीत टाकता चुकून. जरी बाटलीत घेतलं तरी तिला तुम्ही तोंड नाही लावत. ती गाडी एक इंद्रिय आहे, एक यंत्र आहे. तसं हे जे इंद्रिय आहेत ते पण एक तुमच्यासाठी तुम्हाला मिळालेलं, या जीवाला मिळालेलं एक साधन आहे. याची क्लॅरिटी आम्हाला येणं गरजेचं आहे. समस्या ही आहे की नेमकी आमचं मन काय म्हणतंय, शरीर काय म्हणतंय आणि आतमधला अंतरात्मा काय म्हणतोय हेच आम्हाला कळत नाही. आतून आमच्या दोन दोन आवाज येतात, आम्हाला नेमकी कळत नाही. कधी कधी तिसरा आवाज पण येतो, कधीतरी येतो. तो कधीतरी येतो ना, तो आतला आवाज असतो, बरोबर आहे. मग जीवनाच्या वरच्या स्तरावरती, उथळ स्तरावरती दोन आवाज आहे, एक तुमच्या मनाचा, एक शरीराचा. जे आमचं कॉन्शियस माइंड आहे, ज्याला आपण चेतन मन म्हणतो, ते शरीराचा आवाज बनलेलं आहे. आणि जे तुमचं अंतर्मन आहे ते तुमच्या आत्म्याचा आवाज बनलेला आहे. त्याची शक्ती त्याच्याकडे. बाह्य मनाला शक्ती शरीराकडून मिळते, लक्षात ठेवा, आणि अंतर्मनाला शक्ती आत्म्याकडून मिळते. म्हणून शक्तिशाली कोण आहे, जर हिप्नॉटिझममध्ये तुम्ही जर बघितला प्रयोग, तर एक 9-10 वर्षाच्या मुलाला 2 खुर्च्यांवरती असं झोपवतात आणि त्याच्या पोटावरती 70-80 किलोचा माणूस उभा करतात. तुम्ही हा प्रयोग अनेक वेळा पाहिला असेल. त्याला लाल बुंद मिरची खायला देतात आणि त्याला सांगतात गोडी शेवे खा. तो असं कचकच कचकच मस्त की असा मिटक्या मारत खातो. त्याला टाचणी टोचतात, पण त्या टोचलेल्या टाचणीतून त्याला रक्त येत नाही. हे एवढं शरीर त्याला फॉलो करतं. म्हणजे जे अंतर्मन आहे त्याच्यापुढे हे शरीर काय आहे, एक साधन आहे, लक्षात ठेवा. कारण त्यावेळेस तुमचं बाह्यमन काय झालेलं असतं, झोपी गेलेलं असतं. हिप्नॉटिझममध्ये बाह्यमन पूर्णपणे नियंत्रणात आणलेलं असतं. बाह्यमनाचे सगळे धागेदोरे जो हिप्नोटाईज करणारा असतो त्याच्या हातामध्ये असतात. पण तो काय करतो, ज्याप्रमाणे आदेश देतो त्या शरीराला, त्याप्रमाणे ते शरीर काय करतं, प्रतिसाद देतं. कारलं खायला दिलं तर गाजरासारखं खातं ते. त्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण करण्याची ताकद कोणामध्ये आहे, आपल्या आत्म्यामध्ये आहे. म्हणून तर ते अंतर्मन शक्तिशाली असतं. अंतर्मनाला हनुमानाची उपमा दिलेली आहे, कारण ते सेवक कोणाचं आहे, प्रभू श्री रामाचं आहे. जे अंतर्मन आहे, हे अंतर्मन हे आत्म्याशी जोडलेलं असतं. आणि म्हणून त्या अंतर्मनापर्यंत पोहोचलेली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहत नाही, मग ती चांगली असो अगर वाईट असो. आणि म्हणून पहिलं मी कोण आहे हेच आम्हाला कळत नाही. मी शरीरही नाही, मी मनही नाही. हे जे अंतर्मन आहे ते पण तुम्ही नाही आहे, ते पण प्रतिनिधी आहे. मधलं एक तुमचा संवाद साधणारं एक माध्यम आहे. म्हणजे तुम्ही कोणाला म्हटलेलं आहे इथे, शरीराला म्हटलेलं आहे. तुम्हाला नाही म्हटलेलं. मग तुमच्यात पण काय आहे, 2 जण आहेत. एक आहे शरीर आणि एक आहे त्याचं मन. मन म्हणजे सगळा डेटा, त्याच्याविषयी असलेले त्याचे अनुभव, कल्पना, त्याच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये साठलेले आहे. त्याला मिळालेलं शिक्षण, त्याचा असलेला विश्वास,
धारणा या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या त्या मेंदूमध्ये साठलेल्या आहे आणि त्या साठलेल्या सगळ्या माहितीच्या नुसार जे विचार तुमच्यामध्ये जन्माला येतात ते तेच येतात. सर, जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही या मेंदूमध्ये जे पेरलेले, जर विश्वास पेरलेला असेल तर विश्वास जन्माला येतो. भीती जर पेरलेली असेल तर भीती जन्माला येते. तुम्ही जर निराशा पेरलेली असेल तर निराशा जन्माला येते. दुःख पेरलं असेल दुःख जन्माला येतं. सुख पेरलं असेल तर सुख जन्माला येतं. म्हणजे ह्या माहितीमध्ये, अनुभवामध्ये, कल्पनेमध्ये, विचारांमध्ये जे विचार आहे ते जर तुमच्या जीवनाला नियंत्रित करत असतील तर तुमचं जीवन हे तुम्ही बर्बाद करता, तुम्ही नरक बनवणार आहात. तो डेटा ठरवणार आहे ना तुमच्या डोक्यामध्ये काय विचार यायला पाहिजे. तुमचा मोबाईल जर ठरवायला लागला की कोणाला फोन लावायचा, तुमचं कसं होईल? मोबाईलमध्ये ज्या माणसाला तुम्ही सगळ्यात जास्त कॉल केलेले त्याचा नंबर नेहमी वर असतो. व्हॉट्सअपमध्ये तुम्ही ज्या अकाउंटवर जास्त कॉन्टॅक्ट ठेवता, संपर्क ठेवता, त्याचं जे अकाउंट आहे ते वरती असतं. तसंच डेटाचं आहे, तो डेटा आहे. ह्या मेंदूमध्ये जे विचार आहे, जे मन आहे, त्या मनामध्ये जी गोष्ट तुम्ही जास्त वापरता, जो विचार तुम्ही जास्त वेळा करता, तो विचार हा तुमच्या जीवनामध्ये एक नंबरला असतो आणि तो विचार बाकीच्या विचारांना खाली ढकलतो. तुम्हाला असं वाटतं की नाही हा विचार म्हणजेच सत्य आहे आणि तुम्ही तसंच वागता. हे शरीर त्यालाच फॉलो करतं. कारण तो विचार कुठून आलेला आहे? या शरीराच्या भोगातून आलेला आहे, शरीराच्या सुखातून आलेला आहे, शरीराच्या वासनांमधून आलेला आहे. सामान्यपणे शरीर प्रभावी असतं बाह्य मनावरती. शरीर जेव्हा त्याचं काम संपवतं संध्याकाळी झोपल्यावर, त्याच्यानंतर हे बाह्यमन काय होतं? शांत होतं. आणि बाह्यमन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत अंतर्मन सक्रिय होत नाही. ते कामावरच येत नाही. ते प्रचंड शक्तिशाली हो. 90% शक्ती त्याच्यामध्ये आहे. बाह्य मनामध्ये जी शक्ती आहे ती फक्त 10% आहे. म्हणजे लक्षात ठेवण्याची असो, निर्णय घेण्याची असो, तुमच्या जीवनामध्ये एखादं प्रदर्शन करण्याची, नियोजन करण्याची असो, कुठल्याही गोष्टीमध्ये यश प्राप्ती करण्याची शक्ती असो, सर्व प्रकारची शक्ती ही अंतर्मनामध्ये बाह्य मनाच्या 9 पटीने जास्त आहे. पण ते सक्रिय करता आलं पाहिजे. एखादा खेळाडू फार सुंदर खेळाडू आहे पण फॉर्ममध्ये पाहिजे हो. एखाद्या माणसाकडे खूप सुंदर अशा प्रकारची कला आहे पण त्याचा मूड पाहिजे. म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की ते जे शरीर आहे त्या शरीराला देखील कोणाची तरी ताल आणि लय लागते. त्या तालामध्ये एखाद्याला चांगला नृत्य करता येतं, नाचता येतं, पण त्याला एका विशिष्ट म्युझिकवरच नाचता येतं. ते गाणं लावा म्हणतो तो, ते लावा ते. मग शरीराच्या स्तरावरची गाणी माणसाला फार का आवडतात? कारण माणूस त्याच स्तरावर जगतोय म्हणून त्या लोकांना ते आवडतात. भावनांच्या स्तरावरची गाणी भावनिक लोकांना आवडतात. बरोबर आहे ना? ज्यांना स्फूर्तिदायक गाणे आवडतात, काहींना भजनं आवडतात. तुमच्यामध्ये डेटा कोणता तुम्ही भरून ठेवला त्या आधारे तुमची आवड तयार होते. आताचं जे जीवन आहे या शरीराला जे अनुभव येत गेले ते अनुभव या शरीराला सोपे वाटतात. एखाद्या मुलाला जर डोंगरावर चालायची सवय असेल त्याला सपाटीला चालायचा कटाळा येतो आणि आपल्याला डोंगर पाहिला का छाती दडपते. त्याच्या शरीराला त्याची काय आहे? सवय आहे. बरोबर आहे ना? म्हणजे हे शरीराला तुम्ही ज्या सवयी लावाल त्याप्रमाणे ती स्वतः सवय लावून घेतं. तसंच मनाचं पण आहे. मनामध्ये तुम्ही जे विचार पुन्हा पुन्हा कराल तेच विचार ते काय करतं? तुमच्या जीवनामध्ये उतरवतं आणि आम्हाला वाटतं माझं नशीबच असं. नशीब नाही, तू तसं घडवतोय. म्हणूनच म्हटलं जातं की तुमचं जीवन म्हणजे तुमच्याच हातात आहे. तुम्हीच त्याचे शिल्पकार आहात, त्याला कोणी जबाबदार नाही. तुम्ही ज्यावेळेस प्राणायाम योगा करत होते पहिल्या दिवशी, ज्यावेळेस तुम्ही लवकर उठले, तुम्ही ती शिस्तीचा भाग म्हणून आले, नाहीतर आपल्याला घरी पाठवून देतील ही भीती होती. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सकाळी 5 वाजता उठून ग्राउंडवर येता आणि प्राणायाम योगा करता त्याच्या पाठीमागे प्रेरणा, अंतप्रेरणा नव्हती, बाह्य प्रेरणा होती. का जर नाही गेलो तर ट्रेनिंगला बसून देणार नाही. कळलं का तुम्हाला? परंतु जेव्हा तुम्ही त्याला पहिल्या दिवशी केलं तुमचं अंग दुखायला लागलं, पण दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही शिस्त म्हणूनच गेलात, पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तुमच्या मर्जीने आलात तुम्ही. का? शरीराने नवीन सवय काय केली? स्वतःला लावून घेतली. असं आहे शरीराचं. शरीराला स्वतःची कुठलीच सवय नाही. तुम्ही जी लावा ते म्हणतात तथास्तु. असं करायचंय? करा.
गाडीचा जो गिअर तुम्ही टाकाल त्याच गिअरमध्ये गाडी चालते. तुम्ही म्हणता ही गाडी ह्या गिअरमध्ये का चालते? तू टाकला म्हणून चालते. हॅलो, तू जर रिव्हर्स गिअर टाकत असेल तर गाडी रिव्हर्समध्येच जाणार आहे. तू शरीराची कीव करणार असेल तर शरीर लाडच करून घेणार आहे. तुम्ही शरीराच्या बाबतीत कठोर वागले तर ते कठोरच बनणार आहे, सशक्त बनणार आहे. म्हणजे तुम्हीच तुमच्या शरीराला कमजोर करायचं की सक्षम करायचं की मजबूत करायचं हे सर्वस्वी कोणावर अवलंबून आहे. आता ह्या मॅडम खाली बसल्या, त्यांनी जर असं शपथ घेतली स्वतःशी की मी चक्कर येऊन पडले तरी चालेल, मी बसणारच नाही, तर त्यांना बसायची वेळ येणारच नाही. उलट त्यांच्या शरीरामधलं चरबीचा एक 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 तुकडा जळायला लागेल हळूहळू हळूहळू. पण त्या वेदनांमधून त्यांना जावं लागेल, कारण तुम्ही आधी मजा केलेली तर सजा तर भोगावंच लागेल. चरबी साठवण्याची मजा ज्यावेळेस तुम्ही करता तेव्हा तुम्हाला चरबी जाळण्याची पण सजा भोगावी लागेल. बघा, ज्यावेळेस पिरियड्सचा वेळ असतो स्त्रियांचा तेव्हा त्यांना प्रचंड वेदना होतात. का बरं होतात? कारण एक गर्भाशयामध्ये एक नवीन अस्तर तयार झालेलं असतं रक्तापासून, ते पूर्ण तुटून बाहेर पडत असतं. बाळ जन्माला घालण्यासाठी जी व्यवस्था केली निसर्गाने ती पूर्ण व्यवस्था म्हणजे स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. हो, सगळं स्वयंपाक करून ठेवला, सगळं झालं, घर सजून ठेवलं, पण पाहुणेच नाही आले. असं आहे ते, ती व्यवस्था आहे. कारण तुम्ही ती क्रिया कधी करणार आहात, तिचा लाभ कधी घेणार आहात हे निसर्गालाही माहीत नाही. तसंच जखमेच्या बाबतीत आहे. जेव्हा जखम एखादा डॉक्टर धुवून काढतो, पिकलेली जखम, तेव्हा भयानक वेदना होतात, अगदी जीव घेण्या वेदना होतात. सगळ्या पुरुषांना पण याचा अनुभव आहे ना? नाही आहे का? नाही आहे? जखमा कधी ना कधी आयुष्यात झाल्या ना तुम्हाला? डॉक्टरांनी त्या कधी कधी धुतल्या. जेव्हा तुम्हाला उलटी होते तेव्हा किती वेदना होता की नाही? एकच प्रक्रिया आहे ती. स्वच्छतेची प्रक्रिया कुठे का घडेना, कुठल्याही स्तरावर घडेना, ती त्रासदायकच आहे. जेव्हा तुम्ही एखादं भांडं घासता त्याला चरे पडता की नाही? पडता? खराब झालेलं भांडं. तुम्ही एखादा कपड्याला डाग पडला आणि तो जर धुवायला गेले तर त्या कपड्याचा तिथला कलर जातो, तिथं कपडं पातळ होतो, विरतो. हे बरोबर आहे का चूक आहे? तसं शरीराचं आहे. शरीर फार तुम्हाला फार वेगळं वाटतं शरीराच्या बाबतीमध्ये, म्हणून तर तुम्ही तामसी आहात, म्हणून तर तुम्हाला जीवनाचा उच्च दर्जाचा अनुभव येत नाही कधी. मला सांगा, तुम्हीच मला सांगत होते की तुम्हाला सकाळी 7-8 वाजता उठायची सवय होती, तुम्ही अचानक लवकर उठायला लागले, तर त्याचा तुम्हाला काय मिळायला लागला? आनंद मिळायला लागला. तुमचा उत्साह काय झाला? वाढला. तुमची एनर्जी काय झाली? वाढली. मग एनर्जी वाढल्यावर जगण्याचा आनंद जास्त येतो का कमी येतो? जास्त येतो. हो, मालक असल्यावर सगळी कंपनी मजा करते, सगळे लोक मजा करतात, आणि मालक नसल्यावर फक्त काही लोकच मजा करतात. मालक म्हणजे तुमची चेतना आहे आणि प्रजा म्हणजे तुमचे इंद्रिय आहे. काहीच इंद्रिय मजा करतात, फक्त तुमचं जीभच मजा करते. सगळ्यात सुख कोण भोगतं? जीभ. अजून कोण भोगतं? डोळे. बस, बाकीच्या इंद्रियांना काही मजाच नाही. याला तर सजा आहे. ह्याच्या बोटाला खट्टा पडतो, इथं मानेला असं हाड वाढतो. नवीन रोग झाला लोकांना मोबाईलचा. म्हणजे डोळ्याचे मजा घेण्यासाठी डोळ्याला मजा द्यायची आहे, त्याच्यामुळे अख्ख्या शरीराला काय मिळते? सजा मिळते. हे इंद्रिय आपल्याकडनं अशा प्रकारे त्यांच्या वासना पूर्ण करून घेतात, त्यांचे भोग पूर्ण करून घेतात आणि तुमच्या आतमधल्या आत्म्याला झोपून ठेवतात. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही काय म्हणता सद्गुरू, तुम्ही म्हणजे कोणाला म्हणताय? ते इंद्रियांना म्हणताय. हॅलो, शरीराला म्हणताय, त्या इंद्रियांचे लाड पुरवणाऱ्या मनाला म्हणताय, विचारांना. या शरीराने मला सांगा, मेंदू कोणाचा भाग आहे? तुमचा आहे? कोणाचा आहे? सर मग माझं नाही, मग कोणाचं आहे? हां, तुम्ही मेल्यावर नाव कोरून बिरून ठेवणार आहे ते फ्रीजमध्ये. अहो, आईन्स्टाईन गेला, सगळे मोठे मोठे लोक गेले, त्यांचे मेंदू गेले त्यांच्याबरोबर. आणि जरी असेल कुठे ठेवलेला तरी तो जिवंत आहे का? तो काही कामाचा आहे का? बरं, आईन्स्टाईनचा मेंदू जपून ठेवलेला आहे, मग तो गेल्यानंतर आतापर्यंत त्यांनी किती शोध लावले? त्यांच्या मेंदूने किती शोध तर करायला पाहिजे ना? नाही लावलं पाहिजे, पण ठेवला कशाला? पाहिला? तो पाहून काय करणार तुम्ही? नाही, अभ्यास करतो. मग केला का नाही एवढे वर्ष? मित्रांनो, लक्षात ठेवा, मेंदू हा पण एक शरीराचा काय, एक
अवयव आहे, त्याच्यावर फार विश्वास ठेवू नका. तो पण या शरीराला जे भोग भोगायचे त्याच्याच मागे लागतो. मग तुम्ही म्हणाल मग मेंदू पण शरीराचा आहे, हे शरीर बी नाहीये माझं, मग मी कोण आहे? मग तेच तर शोधायचं आहे आम्हाला. मग तुम्ही मला सर तुम्हीच सांगा आम्हाला. आता मला सांगा, मी जर गुलाबजाम खालात तुम्हाला मजा वाटेल ना? चालेल ना सर? एकदम सगळे भारी भारी कपडे मी घालणार, दागिने मी घालणार, सगळं ऐश्वर्य मी भोगणार, तुम्ही फक्त मला भोगताना बघा. मग जर माझे भोग जर तुमच्या उपयोगाला येत नाही तर माझं जे सत्य आहे ते तुमच्या उपयोगाला कसं येईल? तुम्हाला तुमचं सत्य तुम्हाला शोधावं लागेल. मी तुमच्या शेजारी असून सुद्धा उपयोग नाही. मी काय सद्गुरू स्वतः जरी प्रत्यक्षात साक्षात तुमच्या बरोबर असले, साक्षात ईश्वर जरी तुमच्या समोर साक्षात उभा राहिला, तरी पण तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार नाही करू शकत. त्यांच्या सहवासामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळेल तात्पुरती. जसं चुंबकाच्या सहवासात आल्यावर लोखंडामध्ये पण ताकद येते, पण ती चुंबक बाजूला झाल्यावर ते लोखंड परत पहिल्यासारखं होतं. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की आपल्याकडं जे शरीर आहे ते शरीर म्हणजे आपल्याला मिळालेलं साधन आहे. त्याच्यामध्ये असलेला मेंदू, त्याच्यामध्ये असलेली जी माहिती, ह्या सगळ्या माहितीने आणि ह्या सगळ्या कल्पनांनी, या सगळ्या शक्तीने जे तयार झालं ते एक मन आहे. आणि त्या मनाच्या स्तरावर आणि शरीराच्या स्तरावर सद्गुरू सांगता तुम्ही चालता, तुम्ही बोलता, तुम्ही नाचता, स्वयंपाक करता, काम करता, गाणं म्हणता, शेती करता, नोकरी करता, काय करता ते करता, पण ते करताना जागरूकतेने करा. हे कोणाला सांगताय? ते मात्र चेतनेला सांगताय का तुमची चेतना काय ठेवा? जागरूक ठेवा.